अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हरतालिका व्रत कधी आणि कोणी करावे, त्याचप्रमाणे कोणत्या वयोगटातील स्त्रियांनी हरतालिका व्रत करावे व हरतालिका व्रत केल्यानंतर आपण कोणत्या नियमांचे पालन करावे, तसेच व्रता दिवशी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, त्याचप्रमाणे उपवास कधी सोडावा व कशा प्रकारे सोडावा, त्याचप्रमाणे आपण हरतालिका व्रतासाठी कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर आपण पाहणार आहोत की हरतालिका व्रत हे कधी आणि कोणी करावे। तर हरतालिका व्रत हे कुमारिका आणि शवासनी यांबरोबरच विधवा स्त्रियाही हे व्रत करू शकतात। या व्रताचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कुमारिकांना मनासारखा पती मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावं आणि शवासनी स्त्रियांना मिळालेला जोडीदार जन्मोजन्मी मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी शवासनी स्त्रियांनी हे व्रत करावं। त्याचप्रमाणे विधवा स्त्रियांनी शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचे व्रत करावं। तर यावर्षी दिनांक 6 सप्टेंबर रोजी हरतालिका व्रताचा विधी आहे आणि 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्दशी आली आहे। तर गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी आपण हरतालिका हे व्रत करत असतो। तर आता आपण जाणून घ्यायचं आहे की आपण हरतालिका व्रताचा पूजा विधी आपण कसं करायचं आहे। तर हे व्रत हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान आवरून नित्यकर्म आवरून आपण धुतलेलं वस्त्र परिधान करायचं आहे आणि मगच शांत मनाने आपण हे व्रत करायचं आहे। हे व्रत करताना स्त्रियांनी आपल्याला पहिल्यांदा संकल्प करूनच आपण हे व्रत करायचं आहे। पूजेचे ठिकाण आपण अगदी स्वच्छ आणि सुशोभित करायचं आहे। शक्य झालं तर आपण पूजेच्या ठिकाणी केळीचे खांब लावून किंवा कर्दळीचे खांब लावून आपण चौरंग फुलांनी सजवायचं आहे। व्रत करणाऱ्या स्त्रीने नेहमी आपलं महाराष्ट्रीयन वस्त्र परिधान करूनच व्रताला म्हणजे पूजेला आरंभ करायचा आहे। म्हणजे साडी घालूनच ही पूजा आपण करायची आहे। इतर घरातील कोणतेही वस्त्रे परिधान करून आपण या पूजेला प्रारंभ करायचा नाही। तर हे व्रत करताना आपण नेहमी संकल्पयुक्तच करायचं आहे। आता आपण पाहूया की आपल्याला या पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे। तर आपल्याला हरतालिका पूजेसाठी वाळू, रेती लागणार आहे। त्याचप्रमाणे बेलपत्र, शमीपत्र, आंब्याची पाने, पांढरी फुले, वस्त्र तसेच 16 प्रकारच्या पत्री आपण घ्यायच्या आहेत। पूजेसाठी फुलं आणि सौभाग्य साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, श्रीफळ, कलश, धूप, दीप, तेल, चंदन, कापूर, साखर, दूध, मध, दही, पंचामृत इत्यादी साहित्य आपण घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपण चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, तामण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूर आरती, हळदी कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, त्याचप्रमाणे अत्तर, विड्याची पाने, सुपाऱ्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळ खोबरे, त्याचप्रमाणे कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र तसेच फणी, आरसा या सर्व वस्तू आपण घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तूंची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। या सर्व वस्तू एकत्र करून आपण पूजेला प्रारंभ करायचा आहे। तर पूजा कशी करायची हे आता आपण जाणून घेऊया। तर सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। त्या जागेवर शक्य असल्यास गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या जागेवर आपण एक चौरंग मांडायचा आहे आणि चौरंगावर एक वस्त्र अंतरायचं आहे। तर यानंतर आपण सर्वात प्रथम दीप लावून घ्यायचा आहे। दीप लावल्यानंतर आपण त्या वस्त्रावर काही जण मातेची मूर्ती आणून पूजा करतात। तर हरतालिकेत मातेची मूर्ती तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्याची पूजा करू शकता किंवा मग तुम्ही त्यांच्या समोर शिवपार्वतीची वाळूची पिंड तयार करून व पार्वती मातेची मूर्ती तयार करून तुम्ही पूजन करू शकता। प्रत्येकाच्या पद्धतीनुसार प्रत्येकजण आपापल्या कुलाचाराप्रमाणे पूजा करू शकतो। तर या दिवशी आपण चौरंग मांडून झाल्यानंतर वाळूची पिंड बनवायची आहे
त्या शेजारी आपण पार्वती मातेची देखील मूर्ती बनवायची आहे। यानंतर आपण गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवू शकतो किंवा आपल्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर आपण ती देखील स्थापन करू शकतो। त्यानंतर उजव्या बाजूला आपण तांदळाचं अष्टकमल तयार करायचं आहे आणि त्यावर कलश ठेवायचा आहे आणि कलशवर आपण स्वस्तिक बनवायचं आहे। कलशमध्ये पाणी भरायचं आहे, त्यामध्ये आपण सुपारी, नाणे आणि हळद घालायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे मूर्ती असतील तर आपण मूर्तींचा विधिवत अभिषेक करायचा आहे। त्यानंतर देवी पार्वतीला आपण सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। हरतालिका व्रतादरम्यान आपण 16 शृंगाराचे विशेष महत्त्व मानले जाते, त्यामुळे या दिवशी आपण पूजेला बसताना 16 शृंगार करूनच आपण पूजेला बसायचे आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपण ज्या काही 16 पत्री आणलेल्या आहेत त्या 16 पत्री महादेवांना आणि पार्वती मातेला या पूजेच्या ठिकाणी आपण अर्पण करायचे। यानंतर आपण फळे व फुले अर्पण करायची आहेत। यानंतर आपण हरतालिका व्रताची कहाणी वाचायची आहे। ही कहाणी वाचून झाल्यानंतर आपण आरती करायची आहे। महादेवांची आरती व देवी पार्वतीची आरती व गणपती बाप्पांची आरती या दिवशी आपण करायची आहे। यानंतर आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे व देवी पार्वतीजवळ आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी आपण प्रार्थना करायची आहे। आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि मुलांच्या रक्षणाचा आशीर्वाद आपण देवी पार्वतीकडे मागायचा आहे। तर यानंतर आपण या दिवशी आपण दिवसभर उपवास करायचा आहे आणि हा उपवास आपण कधी सोडायचा तर हा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे। या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी आपण रुईच्या पानाला तूप लावून ते चाटायचं आहे। यानंतर हे चाटल्यानंतरच आपण आपला उपवास सोडायचा आहे। तर या दिवशी आपण आता पाहूया कोणत्या गोष्टी करू नयेत। तर या दिवशी आपण घरात वादविवाद करू नये, तसेच घरात आपण कोणत्याही वस्तूंची आदळआपट करायची नाही। त्याचप्रमाणे घरात मोठ्या आवाजात बोलायचे नाही, कुणाला उणे दुणे देखील बोलायचे नाही। तर हरतालिके दिवशी आपल्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील तर आपण हे उपाय नक्की करावेत। हरतालिके दिवशी आपण खिरीचा हा उपाय नक्की करावा, जेणेकरून आपल्या घरातील व आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतील। तर ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिकेच्या दिवशी महादेव, शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर आपल्या हाताने खीर बनवायची आहे आणि ही खीर देवी पार्वतीला अर्पण करायची आहे। यानंतर ती खीर आपल्या पतींना प्रसादाच्या स्वरूपात खायला द्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडल्यानंतर आपण ही ती खीर खायची आहे। यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील व आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल आणि जीवन देखील आनंदी होईल। तर या दिवशी आणखीन एक गोष्ट करायची म्हणजे आपण 5 सुवासिनींना सौभाग्याच्या वस्तू दान करायच्या आहेत। सौभाग्याच्या वस्तूमध्ये आपण टिकली, हळद, कुंकू, जोडव्या, बांगड्या, नथ, अशा प्रकारच्या ओटी, अशा प्रकारच्या 5 वस्तू आपण 5 स्त्रियांना दान करू शकतो। यानंतर करावयाची गोष्ट म्हणजे आपण पती पत्नीमध्ये प्रेम वाढवण्यासाठी हा एक उपाय करू शकतो। जर आपल्या घरात वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य वाढावे यासाठी आपण हरतालिकेच्या दिवशी पतीकडून आपल्या शुभ वेळेत आपल्या भांगात कुंकू भरून घ्यायचं आहे। यानंतर त्यांच्या हातानेच आपल्या पायात जोडवे घालायचे आहेत। असे केल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढते। याशिवाय आपण गणेश मंदिरात संध्याकाळी मालपुवा अर्पण करायचा आहे किंवा मग माता पार्वतीला आपण 11 गुळाचे लाडू अर्पण करू शकतो। त्याचप्रमाणे गणेश चतुर्थीला गणपती हे जे काही आपण लाडू पार्वती मातेला अर्पण केले आहेत ते आपण गणेश चतुर्थी दिवशी प्रसाद म्हणून खाऊ शकतो। तर अविवाहित मुलींना जर चांगला पती मिळावा असे असेल तर ही इच्छा पूर्ण व्हायची असेल तर आपण या हरतालिकेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। यानंतर शिवपार्वतीच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात शिवपार्वतीला गुलाब अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे मंदिरात भगवान शिव आणि नंदीला आपण मध अर्पण करायचं आहे। यानंतर वरप्राप्तीची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण माता पार्वतीला प्रार्थना करायची आणि जर तुम्ही उपवास करत असाल तर हरतालिकेची पूजा करत असताना देवी पार्वतीला आपण ओढणी अर्पण करायची आहे। तुम्ही लाल किंवा गुलाबी रंगाची ओढणी नक्कीच अर्पण करू शकता आणि आपल्या हाताने सर्व सुवासिनीचे सर्व साहित्य आणि नथ आपल्या हाताने परिधान करायचं आहे। असे केल्याने देवी पार्वती मातेची कृपा आपल्यावर होते व आपल्याला चांगला वर प्राप्त होतो। तर मैत्रिणींनो, हरतालिकेच्या दिवशी आपण हे उपाय नक्की केल्याने आपल्या
वैवाहिक जीवनात नक्कीच सुखशांती निर्माण होते व आपले वैवाहिक जीवन सुखी होते. तर मैत्रिणींनो, दिनांक 6 सप्टेंबर रोजी आपण अशा रीतीने हरतालिका व्रत पाळायचे आहे व हे नियम पाळायचे आहेत. आपल्याला आपण केलेल्या व्रताचे फळ नक्कीच मिळेल. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी